नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, मानवी जीवन हे वेगवेगळ्या अवस्थांमधून घडत जाते आणि वाढत जाते आणि यापैकी सगळ्यात महत्त्वाच्या अवस्था असतात त्या म्हणजे बाल्यावस्था, तरुणावस्था आणि वृद्धावस्था। या तीनही अवस्थेमधील आजार हे वेगवेगळे असू शकतात आणि त्यांची असणारी चिकित्सा याचे स्वरूप हे वेगवेगळे असते। परंतु ज्या वेळेला कुठल्या आजारांवरती ट्रीटमेंट करायचा वेळ येतो त्यावेळेला औषधोपचारांनी बरेचसे आजार हे ट्रीट होत असतात, बरे होत असतात। परंतु काही आजारांमध्ये शस्त्रक्रिया म्हणजेच ऑपरेशन करणे हे अनिवार्य ठरते। ज्या वेळेला ऑपरेशनचा विषय येतो त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर एक महत्त्वाची स्टेप येते ती म्हणजे वयोवृद्ध लोक किंवा काही बहुतांशी तरुण किंवा प्रौढ अवस्था। परंतु ज्या वेळेला लहान मुलांमध्ये ऑपरेशनचा विचार येतो त्यावेळेला पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होते किंवा गोंधळही निर्माण होतो। बालकांमधील शस्त्रक्रिया कशासाठी करायची, कोणकोणत्या आजारामध्ये करायची हे त्यांना समजावून सांगणे, त्याचप्रमाणे त्याबद्दल जनजागृती करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते। त्यामुळे 8 एप्रिल हा दिवस जागतिक बालरोग शस्त्रक्रिया दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो। लहान मुलांमधील शस्त्रक्रिया त्यांचे कोणत्या वयात करायची आहे, त्याची लक्षणे कशी असतात, ती शस्त्रक्रिया किती वेळ चालते, या सगळ्यांबद्दल गोंधळ कमी करणे आणि प्रेक्षकांना एक माहिती देणे, जनजागृती करणे यासाठी आजचा हा आपला विशेष कार्यक्रम आहे। प्रेक्षक हो, आजचा आपला विषय आहे जागतिक बालरोग शस्त्रक्रिया दिन। विषय पुन्हा एकदा सांगते, जागतिक बालरोग शस्त्रक्रिया दिन। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मुंबई येथील प्रसिद्ध वाडिया रुग्णालयाच्या बालरोग शल्य चिकित्सक डॉक्टर प्रज्ञा बेंद्रे मॅम आणि जनरल सर्जन डॉक्टर अभिषेक माथुर सर। नमस्कार सर। सह्याद्री वाहिनीमध्ये आपल्या दोघांचंही मी तुमचं मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, मॅम आणि सरांना आपण ओळखतच आहात। या अगोदरही सरांचे आणि मॅमचे आपल्या कार्यक्रमामध्ये भरपूर प्रोग्राम्स झालेले आहेत, परंतु मॅमची मी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते। डॉक्टर प्रज्ञा बेंद्रे मॅम आपण बाई जयबाई वाडिया हॉस्पिटल मुंबई येथे प्राध्यापक व बालरोग शस्त्रक्रिया विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहात। मॅम आपण वाडिया हॉस्पिटलमध्ये बालकांचे अवयव प्रत्यारोपण आणि मूत्रविज्ञान या विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहात। गोदरेज मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे कन्सल्टंट पेडियाट्रिक सर्जन आणि यूरोलॉजिस्ट म्हणूनही जॉईन आहेत। मॅम बालरोग शस्त्रक्रिया या विषयातील एकूण 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव मॅमना आहे। लहान मुलांमधील थायरॉईडचे, लिव्हर आणि पोटातील अवयवांचे ऑपरेशन, कॅन्सरची शस्त्रक्रिया या विषयामध्ये मॅमने प्रावीण्य घेतलेले आहे। चिकटलेल्या जुळांवरती यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना सेपरेट करून मॅमने त्यांना जीवनदान दिलेले आहे आणि त्याबद्दल मॅमना सुश्रुत अवॉर्डही मिळालेला आहे। मॅमचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 62 पेक्षा जास्त शोध निबंध प्रकाशित झालेले आहेत। द हिंदू, इंडियन एक्सप्रेस आणि टाइम्स ऑफ इंडिया दैनिकांमध्ये मॅमच्या कार्याची दखल घेतलेली आहे। प्रेक्षक हो, मॅमची ओळख करून झालेली आहे, आता मी सरांची ओळख करून देते। डॉक्टर अभिषेक माथुर सर, आपण वाडिया रुग्णालय मुंबई येथे यकृत प्रत्यारोपण आणि शल्यचिकित्सक म्हणून कार्यरत आहात। सरांना प्रत्यारोपणामधील 20 वर्षांपेक्षा जास्त अमेरिकेमधील आणि कोलंबिया विद्यापीठामधील अनुभव आहे। तसेच न्यूयॉर्क अमेरिका या ठिकाणी सरांनी कन्सल्टंट सर्जन म्हणूनही कार्यभार पाहिलेला आहे। यकृत प्रत्यारोपण, स्वादुपिंडाचे आजार, आतड्यांमधील शस्त्रक्रिया तसेच कॅन्सरच्या शस्त्रक्रिया या विषयात सरांनी विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे। सर आपण अमेरिका सोसायटी ऑफ ट्रान्सप्लांट सर्जन्स, अमेरिकन कॉलेज ऑफ सर्जन्स, अमेरिकन हेपॅटोपॅन्क्रियाटिक बिलियरी असोसिएशन या नावाजलेल्या संस्थांचे मेंबर आहात। 65 पेक्षा जास्त शोध निबंध सरांच्या नावावर आहेत। तसेच शस्त्रक्रिये संबंधातील वेगवेगळी पुस्तकेही सरांनी लिहिलेली आहेत। प्रेक्षक हो, सरांची आणि मॅमची ओळख करून झालेली आहे। आजचा आपला विषयही तुम्हाला कळालेला आहे। सर तुमचं आणि मॅम तुमचं दोघांचंही पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये। मॅम आपण बघतो की आजही ज्या वेळेला लहान मुलांचे आजार आपण ट्रीट करायला बघतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो, परंतु पालकांमध्ये अजूनही त्याबद्दल जागरूकता नाही आहे की शस्त्रक्रिया का करावी। बऱ्याच वेळेला भीतीमुळे हा निर्णय पुढे ढकलला जातो किंवा शस्त्रक्रिया करावी की नाही हे सुद्धा गोंधळात असतात। तर बालकांमधील शस्त्रक्रिया दिन हा साजरा करण्याच्या मागे प्रयोजन काय आहे? सर्वप्रथम सह्याद्री वाहिनीचे धन्यवाद। हा फार महत्त्वाचा विषय आहे। बाल शल्यचिकित्सा आणि बालकांमधील शस्त्रक्रिया
या बाबतीत बरेच अख्ख्या भारतामध्ये गैरसमज आहेत आणि त्यावर आपण बरेच काही शंकांचं निरसन करायची गरज आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की बालक हे मोठ्या माणसाची छोटी प्रतिकृती नसते. बरोबर. त्यांच्या प्रत्येक सिस्टीम्स वेगळ्या असतात. त्यांचं वागणं, चालणं, घडणं, त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यांच्यात होणारे आजार वेगळे असतात. त्यांना लागणाऱ्या शस्त्रक्रिया सेम ऑर्गनवर जरी असल्या तरी मोठ्यांच्या शस्त्रक्रियेपेक्षा वेगळ्या असतात आणि त्यामुळे आपण मोठ्या सर्जरीची छोटी नक्कल अशी लहान मुलांमध्ये करू शकत नाही. म्हणून हा विषयच आपण वेगळा ठेवतो, बालशल्य चिकित्सा, आणि याची प्रत्येकाला जाणीव असावी म्हणून हा आजचा दिवस. आणि त्यातल्या त्या ट्रान्सप्लांटेशन म्हणजे प्रत्यारोपण या बाबतीत फारशी जागरूकता नाही आहे. लहान मुलांमधील प्रत्यारोपण हा अतिशय किचकट विषय आहे आणि त्याचं फारशी जागरूकता नाही आहे. म्हणून आजच्या या कार्यक्रमाचं प्रयोजन. धन्यवाद. बरोबर. मग ज्या वेळेला किडनी ट्रान्सप्लांट केले जाते, लिव्हर ट्रान्सप्लांट केलं जातं, त्यावेळेला साधारणपणे आपल्यासमोर प्रौढ किंवा वयोवृद्ध मुलं लोक असतात. मग ज्या वेळेला लहान मुलांमधील प्रत्यारोपणाचा विषय येतो त्यावेळेला कोणकोणते अवयव हे प्रत्यारोपणासाठी केले जातात? जसे मोठ्या माणसांमध्ये बरेच अवयव प्रत्यारोपण करता येतात तसेच लहान मुलांमध्ये पण करता येतात. फक्त त्यांची कारणं वेगळी असतात. लहान मुलांमध्ये साधारणपणा जन्मजात आजार किंवा जेनेटिक अनुवंशिक आजार जे असतात ते आजार असतात ज्याच्यामध्ये एखादा अवयव जर का पूर्णपणे निकामी झाला तर त्यासाठी प्रत्यारोपण करायला लागू शकतं. सगळ्यात कॉमन ऑर्गन जी आहे ती म्हणजे किडनी. बरोबर. किडनी, लिव्हर म्हणजे मूत्रपिंड, यकृत, पॅनक्रियाज, आतडी, डोळ्यांचा पडदा या सगळ्या गोष्टींचं प्रत्यारोपण करायला लागू शकतं. बरोबर. सर, ज्या वेळेला अवयव प्रत्यारोपण करायची वेळ येते त्यावेळेला मग हे अवयव कसे मिळवले जातात आणि ते मिळवताना आपल्याला आव्हानं म्हणजे चॅलेंजेस कोणते कोणते असतात? तर अवयव दोन मेन तरीकों से आता है. एक है डिसीज डोनर लिवर ट्रांसप्लांट और दूसरा है लिविंग डोनर लिवर ट्रांसप्लांट. तर डिसीज डोनर लिवर ट्रांसप्लांटमध्ये आपण भारतला देखेंगे तो महाराष्ट्रामध्ये आणि साउथ इंडियामध्ये ये होता है पर नॉर्थ इंडियामध्ये नहीं होता. आणि पण despite that the transplant organs that are available are very low, which is why we have living donor liver transplantation as a very important substitute for these deceased donor transplants. बरोबर. ज्या वेळेला ट्रान्सप्लांटचा विषय येतो तसं मॅम तुम्ही म्हणालात की सगळ्यात जास्त ट्रान्सप्लांट म्हणजे प्रत्यारोपण अवयव असेल तर तो म्हणजे किडनी आहे. तर साधारणपणे मूत्रपिंड म्हणजे किडनी निकामी होण्यामागे कारणे कोणती कोणती असतात आणि कोणत्या स्थितीमध्ये प्रत्यारोपण करण्याची गरज पडू शकते? किडनी फेल व्हायची एक महत्त्वाचं कारण मध्ये जन्मजात त्यांना बरेच प्रॉब्लेम असतात. काही लोकांच्या किडनी जन्मजात दोन्ही किडनीज डेव्हलप झालेल्या नसतात. कधीतरी किडनी आणि मूत्रवाहिन्या ज्या असतात त्यांच्यामध्ये अडथळे असतात आणि त्याच्यामुळे किडनी खराब झालेली असते. कधीकधी इन्फेक्शन्स, कधीकधी अनुवंशिक रोग या सगळ्यामुळे जेव्हा दोन्हीही किडनी खराब होतात त्यावेळेला दोनच पर्याय उरलेले असतात. आयदर आपण त्या बाळाचं डायलिसिस सुरू करायचं किंवा किडनीचं प्रत्यारोपण करायचं. बरोबर. मग सर, मुलांमधील यकृतचे प्रत्यारोपण केलं जातं त्याच्यासाठी जे आजार असतात किंवा यकृत प्रत्यारोपणाच्या मागे जी कारणे असतात ती कशी ओळखायची? तर लिवर में जब बालक आता है तो कई कारण हो सकते हैं. हम जो देखते हैं वो कॉमनेस्ट कारण होता है बिलियरी अट्रेजिया का. इसमें होता है कि पित्त की नलियां जो लिवर के अंदर हैं वो नहीं बनती ठीक से और इसकी वजह से जॉन्डिस हो जाता है. पर इसको पूरी तरह से समझने के लिए हमें सोचना होता है कि लिवर क्या काम करता है और उसका एनाटॉमी कैसे होता है. तो लिवर काफ़ी बॉडी में काम करता है. तो नंबर 1 वो ग्लूकोज बनाता है, वो टॉक्सिन्स जो खून में होते हैं वो क्लियर करता है, वो खून की गांठ बनाने में हेल्प करता है. और ऐसे काफ़ी चीज़ें होती हैं जो जब लिवर काम करना बंद कर देता है तो हम देखते हैं कि पीलिया हो जाता है,
बच्चा को कंफ्यूजन हो सकता है, कोमा में जा सकता है, और ग्लूकोज बहुत कम हो सकता है, और इन सब कारणों की वजह से नॉर्मली वो लोग हमको देखने के लिए आते हैं। दूसरी महत्व की बात है, जब लिवर सिरोसिस हो जाता है तो अपना लिवर अपने राइट साइड पे बैठता है ऊपर पेट के अंदर, और लिवर पूरे पेट का खून लेके जाता है और उसके अंदर से खून जाने के बाद हृदय में जाता है। तो अगर आप भी समझ सकते हैं कि अगर पाइप में खराबी हो और कहीं पे ब्लॉकेज हो जाता है तो खून का प्रेशर उसके पहले बढ़ जाता है और उसकी वजह से खून की उल्टी हो सकती है, उसकी वजह से पेट में पानी भर सकता है। तो इन सभी कारणों की वजह से माता पिता हमको बच्चे को दिखाने के लिए आ जाते हैं। ओके. साधारणपणे मुलांमध्ये कोणकोणत्या अवस्थांमध्ये प्रत्यारोपण करावे लागते मॅम? जसं अवस्थांमध्ये म्हणजे बरेच, हा जनरल प्रश्न झाला. किडनीचं पण प्रत्यारोपण वेगळ्या वेगळ्या कारणांनी होतं, तसंच लिव्हरचं पण होतं. आपण लिव्हरबद्दल बोलतो आहे तसं सरांनी सांगितलं तसं सगळ्यात कॉमन कारण असतं ते बिलियरी ॲट्रेझिया, ज्याच्यात पित्त वाहिन्या जन्मजात बनलेल्या नसतात, त्यामुळे पित्त साठून राहतं लिव्हरमध्ये आणि हळूहळू ते लिव्हर खराब होतं. बरेचसे चयापचयाचे म्हणजे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असतात, काही अनुवांशिक रोग असतात. या सगळ्या याच्यामध्ये सुद्धा लिव्हर शेवटी खराब होतं आणि आपल्याला त्याचं प्रत्यारोपण करायला लागतं. आणि त्याहूनही एक महत्त्वाचं कारण असतं लिव्हर फेल व्हायचं, स्पेशली जे आपण पावसाळ्यामध्ये बघतो की मुलं घाणेरडं कधीतरी बाहेरचं खातात आणि अचानक आजपर्यंत हेल्दी असणारं मूल काही दिवसातच त्याचं लिव्हर फेल होतं, ते ॲक्यूट हिपॅटायटिस एमुळे. आणि हा जो आजार असतो तो अतिशय गंभीर असतो, जो काही दिवसांमध्ये येतो आणि आपण त्या वेळामध्ये जर का टाइमली ट्रान्सप्लांटेशन नाही केलं, प्रत्यारोपण नाही केलं, तर आपण त्या बाळाचा जीव वाचवू शकत नाही. सो अशी दोन्ही प्रकारची कारणं असतात, जी अचानक येणारं हिपॅटायटिसमुळे लिव्हर फेल होणं किंवा बऱ्याचशा अनुवांशिक कारणामुळे किंवा सिरोसिसमुळे किंवा पित्तनलिका बनल्या नाही आहे त्यामुळे बनणं, आणि याच्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लिव्हरवर ताण येऊन लिव्हर खराब होणं. बरोबर. प्रेक्षक हो, लहान मुलांमधील शस्त्रक्रिया हा विषय आपण सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आज आपण चर्चा करत आहोत जागतिक बालरोग शस्त्रक्रिया दिन या विषयावर, आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर प्रज्ञा बेंद्रे मॅम आणि डॉक्टर अभिषेक माथुर सर. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण लहान मुलांमधील प्रत्यारोपण या विषयावर बोलत होतो. त्याच्यामध्ये मॅमनीज आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे किडनी, लिव्हर यांसारख्या गंभीर आजारांमध्ये प्रत्यारोपण करणं हे गरजेचं ठरू शकतं. बऱ्याच वेळेला कावीळ आहे किंवा सरांनी सांगितल्याप्रमाणे लिव्हर सिरोसिस आहे, यांसारख्या आजारामध्ये तात्काळ म्हणजे अगदी त्याच वेळेला प्रत्यारोपण करणं हे गरजेचं असतं. सर, बऱ्याच वेळेला लिव्हर प्रत्यारोपण म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांटची जी प्रक्रिया असते ती बऱ्याच लोकांना, सामान्य लोकांना समजत नाही. तर ही प्रोसिजर नक्की कशी असते? तो ये महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि लिवर जब छोटा बच्चा है जिसमें ट्रांसप्लांट कर रहे हैं तो छोटा पोर्शन ही लगता है. तो जिस टाइप से हम लिवर लाते हैं, आइदर डिसीज डोनर ट्रांसप्लांट या लिविंग डोनर ट्रांसप्लांट, तो अगर डिसीज डोनर ट्रांसप्लांट है तो पूरा लिवर जब अडल्ट का होता है, जब आता है तो वो नहीं लगता, क्योंकि वो बच्चे के लिए बहुत ही बड़ा हो जाता है, तो हम छोटा ही टुकड़ा निकाल देते हैं. Similarly, when we are doing living donor liver transplants, we just take out a small piece of the liver, especially for the smaller children. तो हमें सिर्फ 20 से 30% लिवर निकालने का होता है. इसीलिए लिविंग डोनर लिवर ट्रांसप्लांट भी बच्चों के लिए काफ़ी सेफ होता है जब हम बच्चों के लिए ट्रांसप्लांट करते हैं. बच्चे का जो नॉर्मल लिवर है वो हम पूरी तरह से निकाल देते हैं और फिर नया लिवर डाल देते हैं. और नए लिवर जब हम डालते हैं तो लिवर में जो नसें खून लाती हैं वो हमें जोड़नी पड़ती हैं, और जो खून लिवर से बाहर निकलता है वो नसें जोड़नी पड़ती है. और उसके बाद चौथा कनेक्शन जो हम बनाते हैं वो है पित्त की नलियों का कनेक्शन.
बच्चों में ये सब कनेक्शंस बहुत ही छोटे होते हैं, तो जो एक नस होती है जो खून लाती है वो कभी कभी 1 मिलीमीटर से के करीब हो जाती है। तो इसलिए हमें सर्जरी में माइक्रोस्कोप या दूरबीन से करते हैं, जैसे हमें मैग्निफिकेशन मिले कि हम ये ठीक से कर पाएँ। ओके, खूप छान. प्रेक्षक हो, सरांनी आपल्याला लिव्हर ट्रान्सप्लांटची प्रोसेस जी असते ती थोडक्यात सांगितलेली आहे. लिव्हर ट्रान्सप्लांटमध्ये संपूर्ण लिव्हर हे दात्याकडून घेतले जात नाही. त्याचा थोडासा तुकडा हा घेऊन लहान मुलांमधलं लिव्हर काढून त्याच्या तो प्रत्यारोपण म्हणजेच ट्रान्सप्लांट केला जातो. आणि लहान मुलांमधल्या शस्त्रक्रिया ह्या सरांनी सांगितल्याप्रमाणे ह्या दुर्बिणीतून केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया आहेत. ज्या वेळेला ऑर्गन डोनेशनची वेळ येते त्यावेळेला सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे ऑर्गन मिळणार कुठून, अवयव आपल्याला मिळणार कुठून. तर मॅम, हे जे अवयव असतात ते हे कुठून मिळवले जातात याबद्दल काय सांगाल तुम्ही? आपल्याला ऑर्गन कुठून मिळणार? सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात घ्यायचं आहे की भारतामध्ये जवळपास 5,000 ट्रान्सप्लांट प्रत्येक वर्षी होतात आणि आपल्याला 1.0 ऑर्गन्स मृत शरीरातून मिळतात. याचा अर्थ उरलेले सगळे जे आपण ट्रान्सप्लांटेशन किंवा प्रत्यारोपण करतो ते आपण एखाद्या जीवित व्यक्तीकडून घेतो. म्हणजे ऑर्गन मिळवायचे 2 प्रकार आहेत. एक तर आपल्या जवळच्या नातेवाईकांकडून घ्यायचं, म्हणजे जिवंत व्यक्तीकडून घ्यायचं. त्याच्यासाठी एका व्यक्तीला चांगलं करायला आपण दुसरा जो नॉर्मल व्यक्ती असतो, निरोगी व्यक्ती असतो, त्याच्यावर सुद्धा शस्त्रक्रिया करतो. आपण जर का प्रगत देश पाहिलं तर त्यांच्याकडे 90% प्रत्यारोपण हे मृत शरीरातून काढलेल्या निरोगी ऑर्गन्सवरून केलेलं जातं आणि याच्यात आपला देश खूप मागे आहे आणि त्याच्यात फार जागरूकता यायची गरज आहे. दुसरं जे आहे मृत शरीरातून मृत म्हणजे अक्षरशः मेलेलं शरीर नसतं ते. जेव्हा मेंदू मृत झालेला असतो पण बाकीच्या ऑर्गन्स व्हेंटिलेटरद्वारे, सलाईनच्या द्वारे आणि वेगळ्या वेगळ्या औषधांच्या द्वारे व्यवस्थित राहिलेल्या असतात. जोपर्यंत आपण त्या व्यक्तीला मृत म्हणून घोषित केलेलं नसतं त्यांच्या बाकीच्या ऑर्गन्स चांगल्या अवस्थेत असतात आणि त्या आपण प्रत्यारोपणसाठी वापरल्या जातो. त्याला म्हणतात कॅडॅव्हरिक ऑर्गन डोनेशन. जेव्हा आपण लिव्हिंग ऑर्गन डोनेशन असं म्हणतो तेव्हा लिव्हिंग ऑर्गन डोनेशन कोण करू शकतं? तर ही एक अशी गोष्ट आहे जिथं गैरफायदा घेतला जाऊ शकतो. त्यामुळे सरकारने खूप स्ट्रिक्ट रूल्स केलेले आहे. म्हणून आपण फक्त जवळच्या नातेवाईकांकडूनच ही ऑर्गन घेऊ शकतो. आता जवळचे नातेवाईक म्हणजे काय? आपल्याला वाटतं काका, मामा, आत्या हे माझे जवळचेच आहे, पण कायद्याने ते जवळचे नाही. तर जवळचं कोण आहे? आई जवळची आहे, वडील जवळचं आहे, भावंड जवळचे आहे आणि आजी आजोबा जवळचे आहे. ही जी लोक आहेत ती त्यांच्यापैकी ज्यांचं कोणाचं ऑर्गन मॅच होऊ शकतं त्यांचं ऑर्गन आपण घेऊ शकतो. आणि लहान मुलांच्या प्रत्यारोपणची एक खासियत आहे, जसं सरांनी सांगितलं की आम्ही लिव्हरचा एक छोटा तुकडा काढतो. लिव्हर ही शरीरातली खूप मोठी ऑर्गन आहे, रादर सगळ्यात मोठी ऑर्गन आहे आणि त्याचा मुख्य म्हणजे त्याचा एक हे आहे की तुम्ही तुकडा जरी लिव्हरचा काढला तरी 2 ते 4 आठवड्यात ते यकृत पूर्ववत साईजचं होऊ शकतं. याचा अर्थ जे कोणी लिव्हर देतं त्याला एक ऑपरेशन आणि त्यानंतर लागणारी विश्रांती याच्या व्यतिरिक्त काहीही तोटा होत नाही. ते यकृत ज्यांनी दिलं त्याच्यात आणि ज्याला बसवलं त्याच्यातही नॉर्मल साईजचं होतं. पण जेव्हा यातलं कुठलंच नातेवाईकांमध्ये ऑर्गन अवेलेबल नसते तेव्हा दुसरा ऑप्शन असा असतो की दूरच्या नातेवाईकांमध्ये. आणि दूरच्या नातेवाईकांमधून मिळत असेल तर त्याची मात्र प्रक्रिया थोडी कठीण असते. आपल्याला गव्हर्नमेंटची परमिशन घ्यायला लागते, प्रॉपर मॅचिंग करायला लागतं आणि आपण त्यांच्याकडून ऑर्गन घेऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त सुद्धा जास्त ऑर्गन अवेलेबल व्हाव्या म्हणून आपल्या भारतामध्ये सुद्धा नवीन प्रयत्न सुरू आहे. त्यातला एक प्रयत्न म्हणजे लिव्हरसाठी स्प्लिट ऑर्गन. जेव्हा ॲडल्टमध्ये म्हणजे मोठ्या माणसांमध्ये लिव्हर मिळतं आणि आमच्याकडे इतकी मुलं वेटिंग लिस्टवर लिव्हर ट्रान्सप्लांटेशनसाठी असतात तेव्हा आम्ही सरकारला विनंती करतो की एवढं मोठं लिव्हर आहे ज्याच्यात पूर्णपणे वाढायची सुद्धा क्षमता आहे, तेव्हा या लिव्हरचे 2 तुकडे करा.
छोट्या मुलाला फार छोटं लिव्हर लागतं. 10 किलोचं मूल असेल तर त्याला जेमतेम 100 ग्राम लिव्हर लागतं. त्यामुळे त्याचा एक तुकडा काढल्याने फार नुकसान होत नाही आणि 2 जीव आपण वाचवू शकतो. तर याला आपण स्प्लिट ऑर्गन डोनेशन असं म्हणतात. सो असे वेगळे वेगळे उपाय वापरून आपण ज्या काय ऑर्गनचा तुटवडा आहे तो भरून काढायचा प्रयत्न करतो. बरोबर, खूप छान. प्रेक्षक हो, ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक प्रश्न येतोय रुपेश गुजराती सिन्नरवरून. हॅलो. हॅलो. हां, नमस्कार रुपेश सर. हा हॅलो, मी रुपेश गुजराती बोलतो मॅडम, नाशिक वेस्ट सिन्नर जिल्हा नाशिक. रुपेश गुजराती. माझा प्रश्न असा आहे की लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत किडनीची साईज कशी असते आणि लहान एकदम बाल्यावस्थेपासून कोणत्या अवस्थेपर्यंत किडनी स्टोन होऊ शकतो? कारण मुलांचं लहानपणी पाणी पिण्याचं प्रमाण खूप कमी असते आणि पहिल्या याच्यापासून त्यांना भोवली दिली जाते का, त्याशिवाय कशी होते? आणि आपण बोलले की रेटिना ट्रान्सप्लांटेशन होतो, तर मी असं ऐकलंय की प्रौढांमध्ये रेटिना हा बदलला जाऊ शकत नाही. ते मग कसं शक्य आहे? त्याबद्दल थोडा मला पडलेला प्रसंग कठीण द्यायचे असा. ओके, धन्यवाद रुपेश सर, तुमचा प्रश्न कळलेला आहे. मॅम. सो फार छान प्रश्न होते आपले, पण खूप खूप सारे प्रश्न एकात आले. 3 आपण questions एकेकाने आले. घेऊया. पहिला प्रश्न होता तुमचा किडनीचा साईज मोठ्यांमध्ये आणि छोट्यांमध्ये आणि किडनीची वाढ कशी होते. तर किडनीचा साईज त्या शरीराच्या उंचीला वजनाला साजेसा असा असतो आणि किडनीची वाढ न्यूबॉर्न पासून 2 वर्षापर्यंत पूर्णपणे होत असते. म्हणजे तुम्ही 2 वर्षाच्या नंतरचं ची किडनी पाहिली आणि मोठ्यांची किडनी पाहिली तर त्यांची काम करायची क्षमता सेम असते. साईज हा प्रत्येक किडनीचा त्या शरीरानुसार वेगळा असेल आणि त्याच्यामुळे जेव्हा मोठ्या माणसाचं किडनी आपल्याला जेव्हा छोट्या मुलांना लावायला लागते तेव्हा तिथं जागेची कमतरता जाणवते आणि ते ट्रान्सप्लांटेशन डिफिकल्ट होऊ शकतं. त्याच व्यतिरिक्त लाईक 10 किलोचं मूल असेल आणि 10 किलोच्या दुसऱ्या मुलाची आपल्याला किडनी मिळाली तर तो साईज परफेक्ट मॅच असू शकतो. हे झालं किडनीबद्दल. दुसरा प्रश्न होता रटायना. किडनी स्टोन होऊ शकतो का? किडनी स्टोन कोणामध्ये पण होतो. भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या काही काही जागांमध्ये तो जास्त कॉमनली आपल्याला आढळतो. त्याचं कारण एखाद्या वेळेला तिथं मिळणारं पाणी आणि त्यामध्ये असणारे क्षारचे प्रमाण हे असेल. किडनी स्टोनची ट्रीटमेंट लहान मुलांमध्ये थोडी डिफिकल्ट असते, कारण आम्ही एकदा असं म्हणतो की एकदा दगड म्हणजे आयुष्यभर दगड. तुम्ही कितीही ते किडनीचे स्टोन्स काढले तरी त्या किडनीला परत परत स्टोन्स बनवायची क्षमता असते, त्यामुळे ते परत परत येत असतात. त्यामुळे त्यावर होणाऱ्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या शक्यतो आपण चिरफाड न करता फक्त दुर्बिणीने करतो आणि दुर्बीण लहान मुलांमध्ये जाणं शक्य नसतं, त्या फार बारीक दुर्बिणी असतात. हे झालं किडनी स्टोनबद्दल. पण येस, सिंपल उपाय हा असतो, शक्यतो पाणी भरपूर प्यावं, वेळच्या वेळेवर सुसूला जावं. काही पदार्थ तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतील की ते टाळावे, त्यामुळे किडनीची स्टोन बनण्याची प्रक्रिया जरा मंदावेल. पूर्ण बंद नाही होणार पण मंदावेल. आय थिंक तिसरा प्रश्न होता रटायनाबद्दल. आता जेव्हा आपण डोळे ट्रान्सप्लांटेशन म्हणतो तेव्हा ते डोळ्याचं अख्खं ट्रान्सप्लांटेशन नसतं, ते डोळ्याचा पडद्याचं, ज्याला आपण बुब्बुळ असं म्हणतो, कॉर्निया ट्रान्सप्लांट होतो. रटायना डोळ्याच्या आतमध्ये असतो. तो प्रश्न तुम्हाला स्पेशालिस्ट उत्तर देऊ शकेल, पण त्याचं ट्रान्सप्लांटेशन माझ्या माहितीप्रमाणे होत नाही. बरोबर. सर, आपण मगाशी लिव्हर ट्रान्सप्लांटबद्दल बोलत होतो. सो एकदा लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया केल्यानंतर पुन्हा पुन्हा ती शस्त्रक्रिया करण्याची गरज पडू शकते का? म्हणजे त्याच्यामध्ये रिकरन्सी होऊ शकते का? So this is also a very good question. तो liver transplant के बाद depending on the reason for transplantation, तो जैसे हमने बताया कि पित्त की नलियाँ ना बढ़ने का मोस्ट कॉमन कॉज है, और उसके बाद जेनेटिक डिजीज़ेस जो होती हैं, और उसके बाद कोई और जैसे ऑटो इम्यून, जहाँ बॉडी अपने आप पे अटैक करता है. तो जब बिलियरी एट्रीशिया जो मोस्ट कॉमन कॉज है और जो मोस्ट ऑफ द जेनेटिक डिजीज़ेस में ये वापस नहीं आते. तो एक बार लिवर ट्रांसप्लांट हो गया तो यू कैन लिव योर लाइफ नॉर्मली without any worry. Child can grow up, go to school, go to college,
have a long life, have kids of their own without any problem. Diseases like autoimmune diseases for which transplantation is done, there is a small chance of recurrence that is there in those patients. But with continuous follow-up, this is reduced significantly. ट्रांसप्लांट के बाद हमारा ये प्रिविलेज है कि हम आप बच्चे के डॉक्टर उस बच्चे की पूरी ज़िंदगी के लिए होते हैं. ओके. प्रेक्षक हो, सरांनी सांगितलेलं आहे की एकदा लिव्हर ट्रान्सप्लांट लहान मुलांमध्ये झालं, कोणत्याही कारणामुळे असेल तरी त्याच्यामध्ये रिकरन्सी म्हणजे पुन्हा पुन्हा होण्याचे चान्सेस हे कमी असतात. परंतु काही आजारांमध्ये अपवाद असल्यामुळे ते करावे लागू शकते. परंतु ही एक अत्यंत सुरक्षित प्रक्रिया आहे आणि ट्रान्सप्लांट म्हणजेच प्रत्यारोपण करणं ही सुद्धा एक सुरक्षित प्रत्यारोपणाची प्रक्रिया आहे. मॅम, आतापर्यंत आपण प्रत्यारोपणांबद्दल बोलत होतो, म्हणजे साधारण लिव्हर असू दे किंवा किडनी असू दे, पण बऱ्याच वेळेला प्रश्न येतो तो म्हणजे दातांच्या आरोग्याचा. सो प्रत्यारोपण केल्यानंतर दातांचं आरोग्य हे सुरक्षित राहू शकतं का किंवा त्याच्यासाठी काही काळजी घ्यावी लागते का? फारच महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हीच शंका भारतातल्या प्रत्येक दात्याच्या मनात असते आणि त्यामुळे बरेचदा आपल्याला दाते पण मिळत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की प्रत्येक डॉक्टरांना याची जाणीव असते की एक जीव वाचवायसाठी आपण दुसऱ्या निरोगी जीवावर शस्त्रक्रिया करणार आहोत आणि म्हणूनच हे जेव्हा डिसिजन घेतल्या जातं तेव्हा ते हजारदा आपण परत 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 तपासून पाहतो की हे करणं योग्य आहे का. याचा अर्थ जो कोणी दाता असतो त्याची शारीरिक, मानसिक आणि आर्थिक फिटनेस आहे का याची आपण पूर्णपणे पडताळणी करतो. आम्ही फक्त शरीरालाच नाही ट्रीट करत, आम्ही मानसिक सुद्धा पाहतो, कारण की एवढी मोठी शस्त्रक्रिया झाल्यावर त्याने नंतर त्याचं मानसिक संतुलन बिघडणं योग्य नाही. त्यामुळे आपण अनंत चाचण्या करतो, त्याच्यामध्ये बघून घेतो की आपण ती शस्त्रक्रिया करू शकतो. साधारण 40च्या पेक्षा जेव्हा मोठा दाता असतो तेव्हा आम्ही त्यांचं कंप्लीट कार्डियक फिटनेस म्हणजे हृदय कसं चालतं, हृदयाची किती क्षमता आहे, ऑपरेशनमध्ये काही प्रॉब्लेम होणार आहे का हे पण बघतो. जेव्हा आपण लिव्हर देणार असतो तेव्हा लिव्हरचं कसं आरोग्य आहे, किडनी देतो तेव्हा किडनीचं कसं आरोग्य आहे, एका किडनीवर नंतर तो दाता राहू शकतो का, ह्या सगळ्या गोष्टींची पडताळणी करतो. तो त्यानंतर श्वास व्यवस्थित घेऊ शकणार का, त्यांचं पल्मनॉलॉजी फिटनेस घेतो, त्यांचं मानसिक तयारी आहे का याचा फिटनेस घेतो. याच्या व्यतिरिक्त अजून कोणीतरी एक इंडिपेंडंट लिव्हिंग डोनर ॲडव्होकेट म्हणून एक एंटिटी असते जी अतिशय निपक्षपातीपणे पहिलेच्या झालेल्या चाचण्या बरोबर आहेत का, दात्याची मानसिक तयारी आहे का ह्याची पडताळणी करतो आणि त्यानंतरच ती ऑर्गन घेतल्या जाते. शस्त्रक्रिया किडनी काढणे किंवा लिव्हरचा तुकडा काढणे ही मोठीच शस्त्रक्रिया आहे. त्याच्यानंतर आपण त्यांना ICU मध्ये ठेवतो, स्पेशालिस्ट केअर घेतात आणि जनरली त्यांची रिकव्हरी 2 ते 7 दिवसामध्ये होऊन जाते. 1 ते 2 दिवसात त्यांचं जेवण खाण व्यवस्थित सुरू होतं, चालणं फिरणं व्यवस्थित होतं आणि साधारण एका आठवड्यामध्ये आपण त्यांना डिस्चार्ज देतो. डिस्चार्ज दिल्यावर डॉक्टरांची रिस्पॉन्सिबिलिटी संपत नाही, आम्ही नंतरसुद्धा त्या सगळ्यांना बघत असतो. साधारण 1-2 महिने रेस्ट दिल्यावर ते पूर्णपणे कामाला लागू शकतात, त्यांच्यावर फार मेजर असे इफेक्ट्स होत नाही. बरोबर. प्रेक्षक हो, चर्चा सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय अजित सूर्यवंशी लातूरवरून. हॅलो. हॅलो. हां सर, बोला, तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार. आणि अजित सूर्यवंशी बोलतोय लातूर जिल्ह्यातून. बोला. प्रश्न असा आहे की माझी 4 वर्षाची मुलगी आहे. बर. आणि त्या मुलीला जन्मताच तिच्या गळ्यावर एक छोटंसं छिद्र आहे. बर. डॉक्टरचं असं म्हणणं आहे की त्याचं एक सर्जिकल एक ऑपरेशन करावं लागेल, ब्रॅकियल सायनस एक्झिशन असं त्यांनी एक नोट लिहून दिलेला आहे की ते सर्जरी ते ऑपरेशन करावं लागेल. तर माझा प्रश्न असा आहे की ते ऑपरेशन कधी केलेलं योग्य राहील आणि त्याची प्रक्रिया काय आहे, नेमकं ती सर्जरी कशी राहील? ओके, धन्यवाद अजित सर, तुमचा प्रश्न कळलेला आहे. सो तुम्ही जे सांगताय ते तुमच्या वर्णनावरून ब्रॅकियल सायनसच वाटतंय आणि तुम्हाला ते डायग्नोसिस पण दिलंय.
ब्रॅकियल सायनस म्हणजे एक ट्यूब असते जी तोंडाच्या आतमध्ये टॉन्सिल पासून बाहेर चामडीपर्यंत येऊन कनेक्ट झालेली असते आणि त्याच्यातून लाळ बाहेर येत असते. कधीतरी आणि ते ओपनिंग खूप बारीकसं असतं, त्यामुळे कधीतरी ते बंद होतं आणि लाळ आतमध्ये साठून राहते आणि मग तिथे सूज येते. सो ऑपरेशन कधी करावं, 4 वर्षाचं मूल आहे त्यामुळे ऑलरेडी ते सेफ एजमध्ये आहे, त्याचं कधीही ऑपरेशन करता येईल. तुम्ही जास्त थांबला तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन व्हायची संभावना होते. जे लोक वर्षानुवर्ष दशकानुदशकं थांबतात मोठं होईस्तो त्यांच्यामध्ये त्याच्यात फार रेअर असतं पण कॅन्सर बनायची शक्यता असते, त्यामुळे हे सायनस काढायचं असतं. ती घाबरण्यासारखी शस्त्रक्रिया नाही. आता ॲनेस्थेशिया पण सेफ असतो. लहान मुलांचे सुंगणी शास्त्रज्ञ वेगळे असतात, सर्जन्स वेगळे असतात, ते त्यांचं मॅग्निफिकेशन पण वापरत असतात, त्यामुळे ही जवळपास सेफ शस्त्रक्रिया आहे. याच्यात कॉम्प्लिकेशनचा रेट फार निग्लिजिबल आहे. मी म्हणेल 95 ते 99% ब्रँकियल सायनस सर्जरीज या सक्सेसफुल होतात, यशस्वी होतात, त्यामुळे त्याच्यासाठी घाबरायची गरज नाही. या सर्जरीनंतर आम्ही फक्त 1 ते 2 दिवस मूल हॉस्पिटलमध्ये ठेवतो, त्यानंतर ते पूर्णपणे नॉर्मल काम करू शकतं. त्यामुळे याच्यात घाबरण्यासारखी ही शस्त्रक्रिया नक्की नाही. एवढाच एक सल्ला देईल की ही शस्त्रक्रिया कॉमनली लहान मुलांचे तज्ज्ञच करतात, त्यांना जाणीव असते, त्यामुळे आपण कुठलाही पिडियाट्रिक सर्जन म्हणजे बाल शल्यचिकित्सकाकडे जावं आणि त्याकडून करून घ्यावी. आणि तुमच्या लातूरला जर का ती फॅसिलिटी नसेल तर आमच्या वाडियाला कधी पण येऊ शकता. खूप छान. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत जागतिक बालरोग शस्त्रक्रिया दिन या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर प्रज्ञा बेंद्रे मॅम आणि डॉक्टर अभिषेक माथुर सर. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण प्रत्यारोपणासाठी लागणारे दाते आणि त्याची जी प्रोसिजर असते ती समजावून घेतलेली आहे. सर, ज्या वेळेला लिव्हर प्रत्यारोपण म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट होतं त्यावेळेला मुलांचं जे लाईफ असतं प्रत्यारोपणानंतर ते कशा प्रकारचं असतं, त्याच्यामध्ये इम्युनोसप्रेशन किंवा संसर्ग म्हणजे इन्फेक्शनचा धोका वगैरे असू शकतो का? तो प्रत्यारोपण नंतर मुलांच्या ऑलमोस्ट नॉर्मल लाइफ हो जाती है. एंड ये बहुत ही इम्पोर्टेंट है पेरेंट्स को भी समझने के लिए, आई वडील को भी समझने के लिए, क्योंकि उनको मतलब घर में नहीं रखना चाहिए. 1 साल बाद वो स्कूल जा सकते हैं, खेल सकते हैं. हाँ, थोड़ा ध्यान रखना पड़ता है. अगर स्कूल में कई बच्चों को इन्फेक्शन होता है तो मास्क पहनाना पड़ता है, पर ये बच्चे नॉर्मल ज़िंदगी जी सकते हैं. जो भी करना चाहिए करने का है उनको ज़िंदगी में वो कर सकते हैं. वो डॉक्टर बन सकते हैं, इंजीनियर बन सकते हैं, एक्टर बन सकते हैं, क्रिकेटर बन सकते हैं. जो भी चाहिए उनको ज़िंदगी में वो कर सकते हैं. ये बहुत ही इम्पोर्टेंट पॉइंट है. फिर दूसरा पॉइंट आया कि इम्यूनोसप्रेशन के बारे में. तो इम्यूनोसप्रेशन से क्योंकि हम पहले साल में इम्यूनोसप्रेशन कम करते जाते हैं, तो 1 साल बाद मोस्ट चिल्ड्रन आर ओनली ऑन 1 ड्रग एंड उसके कारण वो नॉर्मल ज़िंदगी बिता सकते हैं, पर उनका थोड़ा रिस्क होता है इन्फेक्शन का नॉर्मल बच्चों से ज़्यादा, और जो बच्चे इम्यूनोसप्रेशन पे नहीं हैं, और थोड़ा कैंसर का रिस्क ज़्यादा होता है. उसके ऊपर लाइफ लॉन्ग इम्यूनोसप्रेशन वो एक गोली से थोड़े साइड इफ़ेक्ट्स के रिस्क भी रहते हैं. पर इसीलिए इम्पोर्टेंट है कि ये बच्चे हमारे लाइफ लॉन्ग पेशेंट होते हैं, और इसलिए हम इनको पूरी ज़िंदगी फॉलो करते हैं और क्लोजली फॉलो करते हैं. ओके. प्रेक्षक हो, ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय किरण पाटोळे गोरेगाववरून. हॅलो 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 हॅलो. हां, किरण सर बोला, प्रश्न विचारा तुमचा. मॅडम, माझा एक प्रश्न आहे. मी किरण पाटोळे गोरेगावहून बोलतोय. आपल्याकडे ज्याप्रमाणे ब्लड बँक असते, रक्तपेढी, त्याप्रमाणे यकृतासाठी किंवा किडनीसाठी आपल्याकडे पेढी अवेलेबल आहे का?
किंवा दुसरा प्रश्न माझा हाच असेल की जर आपल्याला अवयव दान करायचे असेल तर त्याची प्रोसेस काय असते? नक्कीच, धन्यवाद. तुमचा प्रश्न कळलेला आहे मॅम. पहिला प्रश्न, रक्ताची पेढी आहे तशी लिव्हरची आणि किडनीची पेढी आहे का? सध्याच्या युगात तरी नाही, पुढे जाऊन येऊ शकेल. अभिषेक सर तुम्हाला थोडंसं सांगतील, त्यांचं त्यावर रिसर्च आहे की बाहेर काढलेलं लिव्हर जास्तीत जास्त किती जीवित ठेवू शकतो बाय मशीन परफ्युजन. ते थोडंसं बोलतील मशीन परफ्युजनवर. पण तुर्तास एवढंच सांगेल की सध्या तरी भारतामध्ये अशी काहीही फॅसिलिटी अवेलेबल नाही. आणि दुसरा काय प्रश्न होता? आणि ह्याच्यासाठी अवयव प्रत्यारोपणाची काय प्रक्रिया असते, प्रोसिजर कशी असते? तुमचा प्रश्न आपण रिपीट करणार का? मॅम, कॉल डिस्कनेक्ट झालेला आहे. प्रत्यारोपणाची प्रक्रिया म्हणजे ऑपरेशनकडून दात्याकडून लिव्हर काढायचं किंवा किडनी काढायची, आणि शक्यतो दात्याचं ऑपरेशन, किडनीचं जे असतं ते आम्ही दुर्बिणीने करायचा प्रयत्न करतो. लिव्हरमध्ये ते आयदर ओपन सर्जरी कापून किंवा रोबोटिक्स म्हणजे रोबोटद्वारे ती केल्या जाते, ज्याच्यानी आपण छोटे ओपनिंग्स करतो. आणि मात्र रेसिपियंट म्हणजे जो घेतो त्याला मात्र ते मोठं इन्सिजन असतं, ते करून किडनी तिथे लावल्या जाते. आणि त्याच्या सगळ्या नसा, रक्त पुरवणारी, रक्त वाहवणारी आणि मूत्राची नळी आणि लिव्हरमध्ये पित्ताची नळी या वेगळ्या मायक्रोस्कोप वापरून जोडल्या जातात. आणि मशीन परफ्यूजनबद्दल डॉक्टर अभिषेक बोले. सर, सो ये बहुत ही इंटरेस्टिंग क्वेश्चन है, क्योंकि ये पूछ रहा है कि लिवर ट्रांसप्लांट का फ्यूचर कैसा होता है. और लिवर ट्रांसप्लांट में अभी हम अगर हमें एक अवयव या लिवर मिला जो एकदम ठीक नहीं है, तो वो हम क्या कर सकते हैं, अभी हम लिवर को मशीन पे लगा सकते हैं और उस पे देख सकते हैं कि लिवर काम कर रहा है कि नहीं, और उसके बाद ही ट्रांसप्लांट कर सकते हैं. तो इससे ट्रांसप्लांट की सुरक्षा और बढ़ जाती है, क्योंकि हमें कॉन्फिडेंस आ जाता है कि हाँ, लिवर काम कर रहा है. और अगर इसके आगे भी देखें तो अभी जीन मॉडिफिकेशन जैसे टेक्निक्स भी आ रहे हैं, और बाहर जैसे किडनी में डायलिसिस होता है जो इंसान को ज़िंदा रख सकता है किडनी ट्रांसप्लांट के बगैर थोड़े टाइम के लिए. लिवर में हमारे पास वो चीज़ नहीं है, पर ये भी होराइज़न पे है कि ऐसे भी ब्रेक थ्रूज आ रहे हैं जिसमें हम लिवर को बाहर बना सकते हैं और फिर ट्रांसप्लांट कर सकते हैं. तो ये बहुत ही इंटरेस्टिंग समय है साइंस के लिए, क्योंकि साइंस और जेनेटिक साइंस बहुत ही तेज़ी से आगे बढ़ रहे हैं. बरोबर. प्रेक्षकांनो, सरांनी सांगितलं आत्ताच की लिव्हर ट्रान्सप्लांट मुलांमध्ये केल्यानंतर सर्वसामान्य मुलांसारखं ते त्यांचं आयुष्य जगू शकतात. त्याच्यानंतर ते नियमित शाळेमध्ये जाऊ शकतात, खेळू शकतात. थोडे दिवस औषधोपचार केल्यानंतर साधारण 1 वर्षभराच्या प्रोसिजरनंतर त्या मुलांचं आयुष्य हे संपूर्ण नॉर्मल व्यक्तीसारखं होऊ शकतं, आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. आज आपण चर्चा करत आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया या विषयावर. पण बऱ्याच वेळेला अजूनही लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की लहान मुलांमधील प्रत्यारोपण आणि प्रौढांमधील प्रत्यारोपण यामध्ये काय फरक असतो? मॅम, काय सांगाल याच्याबद्दल? ते मी बोललेलंच. त्या अगोदर एक मला छोटंसं बोलायचं, प्रत्यारोपणानंतरचं जीवन. नक्कीच मॅम. लिव्हर ट्रान्सप्लांटेशन करायला लागणाऱ्या कारणांपैकी एक असतं मेटाबॉलिक डिसऑर्डर्स, म्हणजे चयापचयाचे आजार. आणि त्या आजारांमध्ये बरेचसे पदार्थ आम्ही मुलांना खाऊ देत नाही, आणि आमची बरीचशी मुलं खूप आनंदी असतात ट्रान्सप्लांट नंतर, कारण की त्यांना पहिले जे आम्ही खाण्यावर रेस्ट्रिक्शन टाकतो त्या सगळ्या गोष्टी ते नंतर खायला लागतात. किडनी प्रत्यारोपणचे जे मुलं असतात ते पण प्रत्यारोपण नंतर खूप खुश असतात, कारण की प्रत्यारोपणाच्या अगोदर त्यांना 1 दिवसाआड किंवा आठवड्यातून 2दा शाळा बुडवून डायलिसिससाठी यायला लागतं. ते सगळं त्यांचं बंद येतं. वारंवार लागणाऱ्या सुया टोचणं ते सगळं बंद होतं. सो बऱ्याचशा गोष्टी प्रत्यारोपणानंतर आयुष्य चांगलं करतं. आता वळूया तुमच्या दुसऱ्या प्रश्नाकडे.
ॲडल्ट आणि पिडियाट्रिक म्हणजे लहान मूल आणि मोठं माणूस याच्यामधल्या प्रत्यारोपणामध्ये काय फरक आहे. सगळ्यात महत्त्वाचं साईज. मोठी माणसांचं प्रत्येकच गोष्ट मोठी असते आणि सगळ्यात किचकट गोष्ट असते शस्त्रक्रियेतली ते म्हणजे रक्तपुरवठा करणाऱ्या नसांना जोडणं. लिव्हर असेल तर पित्त नेणाऱ्या नसांना जोडणं. त्या नसा इतक्या बारीक असतात लहान मुलांमध्ये की त्या जोडायला आम्हाला मोठ्या मोठ्या दुर्बिणी वापरायला लागतात किंवा मायक्रोस्कोप वापरायला लागतो. आणि जसं नळीचा साईज छोटा होतो त्या नळीमध्ये रक्ताची गुठळी होण्याचे चान्सेस वाढतात. त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात. तर हा मी म्हणेल एक महत्त्वाचा फरक आहे की लहान मुलांमधली ट्रान्सप्लांटेशनची शस्त्रक्रिया मोठ्या माणसांमधल्या ट्रान्सप्लांटेशनच्या शस्त्रक्रियेपेक्षा अतिशय गुंतागुंतीची असते. आणि ते एक कारण असू शकतं की ज्याच्यामुळे भारतामध्ये लहान मुलांवर होणारे ट्रान्सप्लांटेशनचे नंबर्स फार कमी आहे. बरीच मुलं ट्रान्सप्लांटेशननी जी नॉर्मल होऊ शकतात ती या शस्त्रक्रियेपासून वंचित आहे. आणि त्याच्यासाठी मी इथं नमूद करू इच्छिते की त्यासाठी आमच्याकडे वाडिया हॉस्पिटलमध्ये देश विदेशातून अतिशय अनुभव घेतलेले डॉक्टर डरायस मिर्झा आणि डॉक्टर अभिषेक माथुर हे आलेले आहे आणि आपलं विदेशातलं ज्ञान आपल्या देशातल्या मुलांना आपण लागू करतो आहे आणि त्याने ही शस्त्रक्रिया चांगली होऊ लागलेली आहे. आउटकम्स चांगले व्हायला लागले आहे. दुसरं फरक म्हणजे लहान मुलांमध्ये लागणारे ट्रान्सप्लांटेशनची कारणं कम्प्लिटली वेगळी असतात. जनरली लिव्हरचं आपण तुम्ही बघितलं तर जन्मजात पित्ताचा नलिकेचा आजार असेल किंवा मेटाबॉलिक डिसऑर्डर असतील, चयापचयाचे आजार असतील किंवा अनुवंशिक आजार असतील. तुम्ही प्रौढांमध्ये पाहिलं तर ते जनरली अल्कोहोलिक सिरोसिस वगैरे असे वेगळे आजार असतात आणि याच्यामुळे त्यांचं नंतरचं जे आउटकम असते, नंतरची जी ट्रीटमेंट असते ही वेगळी असू शकते. तिसरा फरक मी हा म्हणेल की ऑपरेशनच्या नंतर जे इम्युनोसप्रेशन लागतं ते खूप रेग्युलरली घ्यायला लागतं. इम्युनोसप्रेशन म्हणजे प्रतिकारशक्ती कमी करायचं औषध. ते आपण यासाठी देतो की आपल्या शरीरामध्ये दुसऱ्या कोणाचा तरी एक भाग लागलेला असतो आणि तो दुसऱ्या कोणाचा आहे हे शरीराने ओळखू नये. आणि लहान मुलंच असतं, कधीतरी ते औषध विसरतं. इस्पेशली जेव्हा ते पंगुडावस्थेत येतात किंवा किशोरावस्थेत येतात तेव्हा त्यांना अशी फार औषधं मिस करायची सवय असते आणि तो एक डेंजर पिरियड असू शकतो जेव्हा इम्युनोसप्रेशन त्यांनी घेतलं नाही म्हणून त्यांना खूप उशिराने ती ऑर्गन त्यांची खराब होऊ शकते. हा एक फरक आपण नेहमीच लक्षात ठेवायला पाहिजे. आणि लहान मुलांमध्ये जर का प्रतिकारशक्ती खूप वर्षांपर्यंत कमी राहिली तर त्यांच्यावर काही रेस्ट्रिक्शन्स राहू शकतात. इस्पेशली ज्यांना आम्हाला इमर्जन्सी ट्रान्सप्लांटेशन करायला लागतं. ज्या बाकीच्या मुलांमध्ये प्लांट ट्रान्सप्लांटेशन किंवा प्रत्यारोपण केलेलं असतं त्यांना आम्ही सगळ्या लसीकरण पूर्ण केलेलं असतं. मात्र जे अचानकपणे ॲक्यूट हिपॅटायटिसमुळे लिव्हर फेल्युअर म्हणून येतात तेव्हा आम्हाला वेळच मिळत नाही सगळ्या लशी द्यायला. त्यामुळे ज्या लशी त्यांना मिळालेल्या नाहीत त्या लशींचे आजार पुढे जाऊन होणं याची संभावना असते आणि त्याची एक आपल्याला खबरदारी घ्यायला लागते. बरोबर. प्रेक्षक हो, चर्चा सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय जगदीश परब सिंधुदुर्गवरून. हॅलो हॅलो. हा जगदीश सर, प्रश्न विचारा तुमचा. माझा प्रश्न आहे की जन्मता लहान मुलांमध्ये हृदयाला होल असणे, कानाने ऐकू न येणे, डोळ्याने न दिसणे ही लक्षणे नंतर लक्षात येतात आणि याबाबत शास्त्रक्रिय यंत्रणा कोणकोणत्या आहेत शस्त्रक्रियेसाठी याची त्याला माहिती पाहिजे. ओके, धन्यवाद जगदीश सर. मॅम, हृदयाला छिद्र असणे, काही छिद्र जसं बाळ मोठं होतं तसं आपोआप बंद होतं. त्यांची फक्त रेग्युलर तपासणी करायची गरज असते. पण ज्या मुलांमध्ये धाप लागणे वगैरे, वारंवार आजारी पडणे, वारंवार न्यूमोनिया होणे अशी लक्षणं दिसतच असतात त्यांना एखाद्या वेळेला शस्त्रक्रिया लागू शकते. हे हृदयाच्या आजाराबद्दल झालं. दुसरं कानातून आवाज न येणे, जन्मजात बहिरं असणं
किंवा काही प्रीमॅच्युअर मुलं व्हेंटिलेटरवर खूप वेळासाठी राहतात, त्यामुळे त्यांच्या याच्यावर परिणाम होतो, अशी काही असतात. ह्यातल्या काही पर्सेंटेज मुलांमध्ये जसं आम्ही प्रत्यारोपण करतो तसं आम्हाला कॉक्लिअर इम्प्लांट म्हणून सर्जरी असते, ती करता येते आणि त्यानंतर त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांचं बहिरेपण घालवता येतं. आणि ते पण एका विशिष्ट वयामध्ये केलं तर त्यांचा सगळ्यात चांगला आउटकम असतो. आणि ही सुद्धा सुविधा वाडिया हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे आणि बऱ्याचशा रुग्णालयामध्ये ती अवेलेबल आहे. फक्त ती एक खर्चिक ट्रीटमेंट आहे आणि तिला तुम्ही बरेच दिवस येत राहायला लागतं, दाखवत राहायला लागतं. सो ती सुद्धा सुविधा, त्यातले काही बहिरेपणा आपण पूर्णपणे घालवू शकतो. बरोबर. सर, साधारण 20 वर्षांपेक्षा जास्त काळ तुम्ही अमेरिकेमध्ये घालवला आहे. त्याच्यानंतर वाडिया रुग्णालयामध्ये येणं असं का वाटलं तुम्हाला? Yeah, very interesting question. So, the one big thing I saw in Wadia is definitely this energy to take care of patients in the public patients. So it's a public hospital. It functions as a public hospital. So it takes care of the common man. And I think that is very important, and that's why we are all attracted to it, to try to help start this transplant program and help the common people, help the children here. बरोबर. मॅम, तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? ट्रान्सप्लांटेशन आणि प्रत्यारोपणाबद्दल असं सांगेल की भारतामध्ये अजूनही हे शास्त्र विदेशा इतकं प्रगत झालेलं नाही आणि त्यामुळे जर का आपल्याला ते आपल्या देशात आणायचं असेल तर कुठले तरी बाहेरच्या देशात गेलेले लोक आपल्याला इम्पोर्ट करायला लागणार आणि सरांसारखे जे देशाची नाळ तोडत नाही अशीच लोक आपल्या मदतीला येतात. आणि अशा लोकांनी विशेषतः वाडियासारख्या सर्वसामान्य रुग्णालयात काम करणं, जिथं गोरगरीब मुलांना ट्रीटमेंट दिल्या जाऊ शकते, तिथे काम करणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि हे पब्लिक हॉस्पिटल असल्यामुळे या विदेशातल्या ज्ञानाचा, प्रगत ज्ञानाचा आपण सगळ्या सर्वसामान्य मुलांना, खेड्यापाड्यातल्या मुलांना सुद्धा लाभ देऊ शकतो. म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती प्रगत ट्रीटमेंटसाठी कारणीभूत नाही ठरत. बरोबर. प्रेक्षक हो, सर आणि मॅम एवढे सांगतायत की वाडिया रुग्णालयामध्ये सर्वसामान्य लोकांसाठी खूप चांगल्या पद्धतीच्या चिकित्सा ह्या केल्या जातात. लहान मुलांमधील कोणतेही शस्त्रक्रिया असू दे, त्याच्यामध्ये सरांसारखे एवढे अनुभवी, बाहेरून शिकून, प्रगत तंत्रज्ञान शिकून आलेले लोक आहेत. त्याचप्रमाणे मॅमसारखे पूर्वीपासून शल्यचिकित्सक असलेलेही खूप अनुभवी लोक तिथे आहेत. सो वाडिया रुग्णालय हा लहान मुलांच्या कोणत्याही शस्त्रक्रियेसाठी एक चांगला पर्याय आहे. सर, मॅम, जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? मी असा सल्ला देईल की आमचं जे लहान मुलांचं हॉस्पिटल आहे तिथं लहान मुलांना लागणाऱ्या प्रत्येक आजारावर, तो कुठल्याही प्रकारचा आजार असो, सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध आहे. दुसरा असा संदेश देईल की ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन, अवयव प्रत्यारोपण, जी आत्तापर्यंत फक्त मोठ्या माणसांसाठी होती, ती शस्त्रक्रिया आता लहान मुलांसाठी पण सेफ झालेली आहे. जी शस्त्रक्रिया आत्तापर्यंत फक्त प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये यायची, याचा अर्थ ही शस्त्रक्रिया फक्त श्रीमंतांसारखी होती, ती आमच्यासारख्या पब्लिक हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती, गोरगरिबी हे काही त्याच्यासाठी अडथळा बनणार नाही. त्यामुळे ही सेवा प्रत्येकासाठी त्याच क्वालिटीमध्ये उपलब्ध राहील. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सांगेल की जेव्हा 5,000 लोकांना ट्रान्सप्लांटेशन लागतं तेव्हा जेमतेम आपल्याला 500 ऑर्गन्स मृतदेहातून मिळतात आणि त्यामुळे आपल्याला उरलेल्या सगळ्या जीवित व्यक्तीवर बोलायला लागतं. त्यामुळे ऑर्गन डोनेशन अवेअरनेस आपण वाढवायला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या मृत्यूनंतर अवयवदान करायची प्रतिज्ञा केली पाहिजे. सर, तुम्ही थोडक्यात काय सांगाल याच्याबद्दल? मैं एक मैडम ने काफ़ी बातें बता दी. मैं एक गोष्टी एम्फसाइज करूंगा और वो है कि लिवर ट्रांसप्लांट के बाद बच्चे अच्छी ज़िंदगी जी सकते हैं. लिवर ट्रांसप्लांट का 90-95% सर्वाइवल होता है और अगर आई वडील थोड़ी सहानुभूति रखें
तो हम उनके साथ साथ कदम पे कदम मिला के बच्चों को इससे निकाल सकते हैं. खूप छान. सर, मॅम, आज आपण इथे आलात आणि लहान मुलांमधील लिव्हर आणि किडनीच्या शस्त्रक्रिया, प्रत्यारोपण याबद्दल खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल प्रेक्षकांच्या वतीने आणि सह्याद्री वाहिनीच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. ती कमी झाली असेल. आरोग्य संपदा हा आपला आरोग्यविषयक कार्यक्रम आहे. या प्रत्येक बुधवारी आपण या कार्यक्रमामध्ये नवीन विषयावर नवीन तज्ज्ञांसोबत बोलत असतो. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी एका नवीन विषयावर एका नवीन तज्ज्ञासोबत. धन्यवाद.